नीट यूजीचे पवित्र अबाधित असल्याचा एनटीएच्या अधिकाऱ्यांचा दावा, परीक्षेमध्ये केवळ 63 गैरप्रकार घडल्याचं स्पष्टीकरण। G7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी इटलीला रवाना होणार, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा पहिलाच परदेश दौरा। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा 6वा दिवस, मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये येण्यास सुरुवात, तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील अंतरवाली सराटीमध्ये आजपासून करणार उपोषण। ललित पाटील प्रकरणातील वादग्रस्त डॉक्टर संजीव ठाकूरांची सोलापूर मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी वर्णी, संजीव ठाकूरांवर सरकार मेहरबान का, संतप्त सवाल। परदेशी शिष्यवृत्तीसाठी आता 75% गुणांची अट, अनेक बहुजन विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता, सरकारच्या धोरणाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट। क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं महासत्ता, चुरशीच्या सामन्यात अमेरिकेवर 7 गडी राखत मात, अमेरिकेच्या विरोधातील विजयासह टीम इंडिया सुपर 8 मध्ये पोहोचली। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेसंदर्भात आज मंत्रालयामध्ये एक महत्त्वाची बैठक, होर्डिंग दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मदत देण्यासंदर्भात बैठकीत होणार चर्चा। पुणे हिट अँड रन प्रकरणी पार्टीमध्ये सामील असलेल्या 15 मुलांची चौकशी होणार, पार्टीसाठी प्रत्येकी 2,500 रुपये जमा केल्याची माहिती। दिल्लीमध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मल्लिकार्जुन खरगेंची भेट, लोकसभा निकालासंदर्भात पृथ्वीराज चव्हाणांनी भेट घेतल्याची माहिती। खासदार होताच प्रणिती शिंदे यांच्याकडून मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा धडाका, प्रणिती शिंदे यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आणि अतिवृष्टीच्या बाबत घेतला आढावा। 4 ते 6 महिने वेळ द्या, राज्यातलं सरकार बदलणार, शरद पवारांची इंदापूरच्या शेतकऱ्यांना ग्वाही, तर उद्धव ठाकरेंकडून देखील 6 महिन्यात सरकार बदलणार असल्याचं विधान। रायगडच्या महाडमधील खैरे गावात दरड कोसळल्याची घटना, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मायक्रोसॉफ्टला मागे टाकत ॲपल जगातील सर्वोत्तम कंपनीचं मूल्य $3.3 ट्रिलियन, तर एआय फीचरमुळे ॲपलची जागतिक बाजारातली किंमत वाढली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।